कैमरा खोलो, शूट करो, जैसा बने। ना इधर देखो ना इधर देखो, सामने देखो। मैं कह रहा इधर नहीं देखो तो दिल करो, आंख बंद करके बोल दो। राम राम मंडळी आणि सर्वांचं स्वागत माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये। हा माझा पहिला व्लॉग आहे। माझं नाव नूतन आहे आणि कोल्हापूर शहरातील एका छोट्याशा गावामधून आहे। जर तुम्ही मला कोल्हापूरमधून पाहत असाल किंवा तुम्ही मला ओळखत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा। खूप दिवसापासून कंटेंट क्रिएशन करायचं आपण पण असं माझ्या मनात होतं, पण मी आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात केलेली आहे। रोजच्यासाठी काय कंटेंट बनवायचं हे मला माहीत नाही, पण रोज मी काही ना काही अपलोड करणार आहे। तर आजच्या दिवसाचा व्लॉग मी शूट केलेला आहे। पहा कसं झालाय, पहाटेची थंडी आणि अशा प्रकारे शेकायला मिळाल्यावर किती छान वाटतं हो ना। हे फक्त आपल्याला खेडेगावातच पाहायला मिळतं। त्यानंतर आरोही पहा, तिला झोपेतून उठवलेले मी आणि शेकत बसली आहे ती, तरीसुद्धा तिचे डोळे उघडलेले नाहीत। पहा, ती झोपेतच येऊन शेकत बसलेली आहे। मी तिला हलवलं, मग जागी झाली। आज शनिवार सकाळची शाळा, त्यामुळे तिला लवकर उठवले नाही। आता आरोहीचा आळस गेला, त्यानंतर आंघोळ करून तिला खाली यायला सांगितलं। तोपर्यंत मी आंघोळ करून खाली गेलेले। खाली आल्यानंतर लक्षात आलं की रात्री आपण याला दोरा लावायचा राहून गेलेला। मग त्याला दोरा लावून आरोहीला बोर्ड तयार करून दिला। आरोहीला शाळेमध्ये अशा प्रकारचे बोर्ड आणायला सांगितले होते, सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले। आरोहीला पिल्लूदर्शक शब्द आणायला सांगितले। त्यानंतर थोडा नट्टापट्टा केला, पावडर लावली आणि मी रेडी झाले। त्यानंतर आरोहीला चहा दिला। माझ्या मुलगीला एक सवय आहे की चहा पिताना मोबाईल लागतोच। इतर टायमाला तिला दिला नसला तर चालतो, पण चहा पिताना लागतोच। असो, मग मी सकाळी उंबरापूजन केले आणि दारामध्ये छोटीशी कशी जमेल तशी रांगोळी काढली। रोज रोज नवीन नवीन रांगोळ्या कुठल्या येणार, मग मला आठवेल तशी, कशी येईल तशी मग रांगोळी काढते। आज बघा मी मेहंदीची डिझाईनच काढून टाकली दारामध्ये। असो, तीत पण छान दिसत आहे। पहा तुम्ही, हात येऊन बघते तर आरोहीचा कारभार काहीतरी चालू होता। कोण कशाला मॅडम याचं काय करणार आहेत ग? जानेवारी फेब्रुवारी ते लिहिणार आहे। होय, बर न्यायचा मग। आवर लवकर, वेळ झालाय। व्यवस्थित धर, रुमाल त्यात ठेव, शाळेत गेल्यावर घे म्हणून। अगं असं धर, सोड। बाय। मी आता येऊपर्यंत आईंची देवपूजा झालेली, मग मी स्वयंपाकाला घेतलं। स्वयंपाकामध्ये आज मी काटेबंड्याची आमटी आणि वांग्याची भाजी करणार आहे। तोपर्यंत मी पोह्याचा नाश्ता करून घेतला। आईंचा ओरडा पडू नये, चांगलं झालं नाहीत म्हणून मग मी थोडंसं खाऊन बघितलं, तर पोहे छान झालेले। मग सगळ्यांना पोहे दिल्यानंतर माझी जेवणाची तयारी चालू झाली। मागे पतिदेव येऊन बसलेले माहीतच नाही, ते माझ्यावर फुगलेले आज, कारण मी आज माहेरी जाणार होते म्हणून। पहा कसे बघतायत माझ्याकडे। गरमागरम त्यांना चहा दिला। माहेर माझं चंदूर आहे आणि चंदूरची यात्रा आलेली म्हणून मी माहेरी चाललेली। वर्षातून एकदाच यात्रेला जायला मिळतं, त्यामुळे मी जाणार होते, पण यांचं मत होते की मी जायचं नाही, म्हणून हे फुगून बसलेत माझ्या संग। बरं असो, काही असो, पण मी जाणारच। जेवणामध्ये पहा, इथे मी भेंडीची आमटी केलेली आहे छान अशी, आणि भाजीमध्ये वांग केलेलं आहे। बघा किती छान दिसत आहे, चविष्ट पण झालेला आहे। आणि नाचणीची आंबील केली आहे। माझ्या मुलगीला नाचणीची आंबील फार आवडते, मला पण आवडते। मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, पुन्हा परत भेटू। आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।